प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिपेंडिंग ऑन साईज और डिपेंडिंग ऑन ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स की त्या मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत, नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत यावरती टाइप्स पाहिलेले आहेत, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज कमी जास्त असतील, इक्वल असतील किंवा इक्वल टू वन, इक्वल टू रोज इक्वल टू वन असतील, कॉलम इक्वल टू वन असतील, तर यानुसार आपण वेगवेगळे टाइप्स पाहिले. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपल्याला पाहिजे ते डिपेंडिंग ऑन एंट्रीज एलिमेंट्स ऑफ अ मॅट्रिसेस काय असणार आहेत त्याच्यावरती. आता फर्स्ट जनरली मॅट्रिसेसचं रिप्रेझेंटेशन AIJ अशा पद्धतीने असणार आहे. AIJ इज द ith row jth column एंट्री. आता ith row jth column कितवी रो आहे, jth कॉलम कितवा कॉलम आहे हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपण I1 to M म्हणजे त्या ठिकाणी रोज जे आहेत ते किती रोज आहेत, M रोज आहेत. ठीक आहे. पहिली रो, दुसरी रो, Mth रो या पद्धतीने ith रो जनरली डिनोट करतोय I1 to M. तर M रो आहेत. J इक्वल टू 1 to N jth रो कॉलम त्या ठिकाणी J1 फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम अप टू N कॉलम अशा पद्धतीने असणार आहेत. म्हणजे हा मॅट्रिक्स M/N साईजचा आहे. AIJ त्याची जनरल एंट्री ह्या AIJ वरती आपल्याला बोलायचं आहे. ठीक आहे. तर AIJ बद्दल बोलत असताना आपण 2x2 चा एक जनरल मॅट्रिक्स घेऊयात आणि 3x3 चा एक जनरल मॅट्रिक्स घेऊयात, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये A11, A12, A21, A22, त्यानंतर ह्या ठिकाणी A11, A12, A13, A21, A22, A23, A31, A32, A33. हा 2x2 चा मॅट्रिक्स आहे, हा 3x3 चा आहे. आणि मोस्टली आपल्याला टाइप जे पाहिजेत ते स्क्वेअर मॅट्रिसेसचे आहेत, म्हणून आपण या ठिकाणी स्क्वेअर मॅट्रिक्स घेतलेले आहेत की 2x2 म्हणजे त्या ठिकाणी 2 रोज 2 कॉलम्स, नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स, स्क्वेअर मॅट्रिक्स. या ठिकाणी 3 रोज, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, 3 रोज 3 कॉलम्स आहेत, त्याच्यामुळे हा सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स रिलेटेड आपल्याला टाइप पाहिजे. आता ह्याच्यामध्ये नीट लक्षात घ्या, ज्यावेळेस AIJ ही एंट्री बोलतोय ज्याच्यामध्ये I इक्वल टू J आहे, जसं की A11, A22, या ठिकाणी A11, A22, A33. तर ह्या एंट्रीजला आपण म्हणणार आहे स्पेसिफिक एंट्रीज आहेत त्या, तर त्यांना आपण म्हणणार आहे डायगोनल एंट्रीज. ठीक आहे. दिस एंट्रीज आर सेड टू बी डायगोनल एंट्रीज. आणि बाकीचे एंट्रीज राहिलेले आहेत AIJ ज्याच्यामध्ये I नॉट इक्वल टू J, फॉर एक्झाम्पल A12, A21, A13, A31, A23, A32 या टाईपच्या जे एंट्रीज आहेत त्यांना म्हणणार आहे आपण नॉन डायगोनल एंट्रीज. डायगोनल एंट्रीज, नॉन डायगोनल एंट्रीज. आता ह्या एंट्रीज नुसारच आपण मॅट्रिसेसचे टाइप्स पाहणार आहे, ज्याच्यामध्ये पहिला टाइप पाहायचा आहे म्हणजे अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर. ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? ठीक आहे. तर सिम्पली ट्रायंग्युलर मध्ये अप्पर आणि लोअर हे 2 टाइप्स आहेत त्याचे. मग ट्रायंग्युलर शेप म्हणजे ट्रायंगल सारखा शेप येणार आहे. मग त्या ठिकाणी कशा पद्धतीचं मॅट्रिक्स असणार आहे, तर आपण जर पाहिलं तर ज्यावेळी मॅट्रिसेस मध्ये डायगोनल एंट्रीज जे आहेत त्याच्या खालचे एंट्रीज ज्यावेळी 0 असतील सर्वच्या सर्व, तर त्या मॅट्रिसेसला म्हणायचंय अप्पर ट्रायंग्युलर. म्हणजे ह्या ठिकाणी ह्या मॅट्रिसेस मध्ये 2x2 च्या A21 0 जर झाला, A21 ची एंट्री ही जी आहे ती 0 असेल आणि बाकीचे एंट्रीज काही असू द्यात, ही A21 एंट्री 0 असेल तर त्या केसमध्ये ह्या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हटलं जाईल. ह्या मॅट्रिसेस मध्ये A21, A31, A32 ह्या ज्या एंट्रीज आहेत ज्या डायगोनलच्या खालच्या आहेत, बिलो डायगोनल एंट्रीज, तर त्या जर एंट्री 0 असतील तर त्या मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचं आहे. म्हणजे वर आपल्याला ट्रायंग्युलर शेप दिसतोय, खालच्या एंट्रीज ह्या 0 आहेत, ते फिक्स 0 आहेत, त्याच्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. अप्पर ट्रायंग्युलर आहे म्हणल्यानंतर ह्या एंट्रीज फिक्स मध्ये 0 येणार आहेत, ही एंट्री 0 येणार आहे. तर त्यावरून आपण म्हणजे एंट्रीज वरून आपण त्या मॅट्रिसेसला अप्पर ट्रायंग्युलर असं म्हणणार आहे. ठीक आहे. तर याच पद्धतीने लोअर ट्रायंग्युलर काय असणार आहे, ज्यावेळी ही एंट्री 0 असेल किंवा या ठिकाणी ह्या एंट्रीज ज्या आहेत त्या 0 असतील, म्हणजे काय अबोव डायगोनल एंट्रीज, ज्या डायगोनल एंट्रीजच्या वरची एंट्रीज जे आहेत त्या 0 असतील तर त्या केसमध्ये त्या मॅट्रिक्सला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणणार आहे. खाली आपल्याला एक ट्रायंगल शेप दिसतोय आणि खालच्या साईडला म्हणून लोअर ट्रायंग्युलर. ज्यावेळेस अप्पर होतं त्यावेळेस अप्पर ट्रायंग्युलर. मग ह्या एंट्रीज नुसार आपण जनरली ज्यावेळेस बोलतोय त्यावेळेस कशा पद्धतीने असणार आहे, तर
आता 8 to 1 म्हणजे ज्याच्यामध्ये कसं दिसते आपल्याला 8 to 1, 2 इज ग्रेटर दॅन 1. ठीक आहे, या ठिकाणी 8 to 1, A31, A32, 2 इज ग्रेटर दॅन 1, 3 इज ग्रेटर दॅन 1, 3 इज ग्रेटर दॅन 2. तर जनरली ज्यावेळेस Aij इक्वल टू 0 फॉर I ग्रेटर दॅन J और ऑल I ग्रेटर दॅन J असं असेल, जनरली असं असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला म्हणणार आहे अप्पर ट्रायंग्युलर. 821, A31, A32. ऑब्विसली इथं 2 ग्रेटर दॅन 1, 3 ग्रेटर दॅन 1, 3 ग्रेटर दॅन 2 असं आहे, त्यामुळे त्या केसमध्ये आपण मॅट्रिक्सला अप्पर ट्रायंग्युलर म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 2x2 मध्ये जर पाहिलं तर 1 2 0 5, तर हे डायगोनल एंट्रीज, डायगोनलच्या बिलो डायगोनल एंट्रीज जे आहेत ते 0 आहे, तर हा मॅट्रिक्स जो आहे तो अप्पर ट्रायंग्युलर आहे. 3x3 मध्ये जर पाहिलं तर 1 2 3 4 5 6 आणि ह्या एंट्रीज ज्या आहेत त्या 0 आहेत, तर डायगोनलच्या एंट्रीज त्याच्या खालच्या सगळ्या एंट्रीज 0 आहेत, म्हणून हा मॅट्रिक्स जो आहे तो अप्पर ट्रायंग्युलर आहे. आणि लोअर ट्रायंग्युलर मध्ये काय असणार आहे, तर Aij इक्वल टू 0 फॉर ऑल I लेस दॅन J. ज्या अबोव डायगोनल एंट्रीज आहेत त्या 0 असतील तर त्या केसमध्ये त्या मॅट्रिक्सला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणायचे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 1 0 5 6 अशा पद्धतीने मॅट्रिक्स घेतला. ह्या एंट्रीज काही असू द्या, ही एंट्री जी आहे अबोव डायगोनल एंट्री ती 0 असेल तर मॅट्रिक्स लोअर ट्रायंग्युलर असणार आहे. त्यानंतर एक 3x3चा आपण एक्झाम्पल पाहूयात की 1 0 5 0 7 8 0 0 0. आता बाकीच्या एंट्रीज बद्दल आपल्याला काय बोलायचं नाही, ह्या डायगोनल एंट्रीजच्या अबोव असणाऱ्या एंट्रीज ज्या आहेत तर त्या एंट्रीज 0 आहेत, तर हा मॅट्रिक्स लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. तर सिंपल असे असणारे डेफिनेशन डिपेंडिंग ऑन एलिमेंट्स ऑफ मॅट्रिसेस, की आपण या ठिकाणी एलिमेंट्स बद्दलच बोलतोय. Aij इक्वल टू 0 फॉर ऑल I ग्रेटर दॅन J म्हणजे ऑल एंट्रीज बिलो डायगोनल. Aij इक्वल टू 0 फॉर ऑल I लेस दॅन 0, ज्या अबोव डायगोनल एंट्रीज आहेत त्या सगळ्या 0, तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर अशा पद्धतीने टाईप आहे. आता त्यानंतर पुढचा टाईप आहे तो म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स. आता हे डायगोनल एंट्रीज विषयी आहे. ठीक आहे, हे असणार आहे ते डायगोनल एंट्रीज विषयी. आता ज्यावेळेस ऑल नॉन डायगोनल एंट्रीज आर 0 म्हणजे डायगोनल एंट्रीज सोडून ज्या एंट्रीज आहेत A21 A12 ह्या एंट्रीज इक्वल टू 0, A12 A13 A23 A21 A31 A32 ह्या सगळ्या ज्या एंट्रीज आहेत नॉन डायगोनल एंट्रीज त्या जर 0 असतील तर त्या केसमध्ये त्या मॅट्रिक्सला आपण म्हणणार आहे डायगोनल मॅट्रिक्स. म्हणजे ज्या वेळेस Aij इक्वल टू 0 फॉर ऑल I नॉट इक्वल टू J, नॉन डायगोनल एंट्रीज जे आहेत त्या ऑल आर 0, देन दॅट मॅट्रिक्स इज सेड टू बी डायगोनल मॅट्रिक्स. आता डायगोनल मॅट्रिक्स मध्ये 2x2 चा डायगोनल मॅट्रिक्स 0 1 0 0. ह्या डायगोनलच्या एंट्रीज बद्दल आपण काहीच बोलत नाही, त्या 0 असतील तरी चालतील नसतील तरी चालेल, पण नॉन डायगोनल एंट्रीज जर असताना 0 असतील तर त्या मॅट्रिक्सला डायगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. 3x3 मध्ये जर पाहिलं तर सेम करूयात, 0 -1 5 बाकीची एंट्रीज ज्या आहेत त्या 0 आहेत, तर ह्या एंट्रीज ज्या आहेत त्या सोडून बाकीच्या एंट्रीज ज्या आहेत नॉन डायगोनल एंट्रीज त्या 0 आहेत. सो दिस मॅट्रिक्स इज डायगोनल मॅट्रिक्स. अशा पद्धतीने त्या ठिकाणी डायगोनल एंट्रीज काही असतील, नॉन डायगोनल एंट्रीज मस्ट बी 0, देन दॅट मॅट्रिक्स इज डायगोनल मॅट्रिक्स. आता यानंतर नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे काय, स्केलर मॅट्रिक्स. आता ह्याचीच पुढची आवृत्ती की डायगोनल मॅट्रिक्सचा पुढचा टाईप म्हणजे त्याचा एक स्पेशल टाईप म्हणजे स्केलर मॅट्रिक्स. कुठलाही डायगोनल मॅट्रिक्स घेतला त्या डायगोनल मॅट्रिक्स मध्ये जर डायगोनल एंट्रीज फिक्स असतील, सेम असतील तर त्या केसमध्ये आपण म्हणणार आहे की तो मॅट्रिक्स जो आहे तो स्केलर मॅट्रिक्स आहे. म्हणजे नॉन डायगोनल एंट्रीज मस्ट बी 0, देन दॅट मॅट्रिक्स इज डायगोनल मॅट्रिक्स. आणि डायगोनल एंट्रीज जे आहेत Aii दे आर इक्वल टू सम फिक्स्ड नंबर, देन दॅट मॅट्रिक्स इज स्केलर मॅट्रिक्स. मग या ठिकाणी आपण टाईप पाहू शकतो. 2x2 मध्ये जर पाहिलं तर 2 2 0 0, डायगोनल एंट्रीज फिक्स आहेत, सेम आहेत, नॉन डायगोनल एंट्रीज 0 आहेत. त्यानंतर जर पाहिलं 3 3 3 बाकीचे एंट्रीज जे आहेत ते 0 आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी डायगोनल एंट्रीज जे आहेत त्या फिक्स आहेत, सेम नंबर आहेत, आणि बाकीच्या नॉन डायगोनल एंट्रीज 0 आहेत. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि डायगोनल मॅट्रिक्स मध्ये डायगोनलची एंट्रीज सेम आहेत, तर त्याला आपण म्हणायचं स्केलर मॅट्रिक्स. तर या टाईप मध्ये आपल्याला डायगोनल मॅट्रिक्सचा एक स्पेशल टाईप पाहायला मिळतं.
त्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. एक लास्ट बेसिक सिंपल टाईप जो एंट्रीजवरती डिपेंड आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स एकदम इझिएस्ट कन्सेप्ट आहे आणि मोस्टली आपल्याला ती यूज करावी लागणार आहे अशी कन्सेप्ट आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आता आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्या डायगोनलच्या एंट्रीज आहेत त्या फिक्स मध्ये 1 आहेत, म्हणजे स्केलर मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये स्केलर जो आहे डायगोनलच्या एंट्रीज आहेत त्या 1 आहेत, बाकीचे एंट्रीज 0 असणार आहेत. मग 1 1 0 0 इज अ 2x2 आयडेंटिटी मॅट्रिक्स. एकमेव 2x2 चा असणारा आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे हा आहे. 3x3 चा एकमेव असणारा आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असणार आहे, 1 0 0 0 1 0 0 0 1. अशा पद्धतीने diagonal entries equal to 1, non-diagonal entries are must be 0, then that matrix is said to be identity matrix. अशा पद्धतीने depending on diagonal non-diagonal entries or entries of a matrix त्या ठिकाणी मॅट्रिसेसचे ट्रायंग्युलर, त्यानंतर डायगोनल, स्केलर, आयडेंटिटी हे व्हेरियस टाइप्स आहेत. त्याचबरोबर झिरो मॅट्रिक्स जर पाहिला तर तो देखील एक टाइप आहे जो डिपेंडिंग ऑन एंट्री आहे, परंतु जस्ट सिंपल डेफिनेशन आहे त्याची की सगळ्या एंट्रीज जर मॅट्रिसेस मधील 0 असतील तर त्याला झिरो मॅट्रिक्स म्हणायचं. तो मॅट्रिक्स स्क्वेअर असू शकतो, तो मॅट्रिक्स रेक्टेंगुलर असू शकतो. कोणताही मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये ऑल एंट्रीज आर 0 देन दॅट मॅट्रिक्स इज सेड टू बी झिरो मॅट्रिक्स. अशा पद्धतीने झिरो, ट्रायंग्युलर, डायगोनल, स्केलर, आयडेंटिटी हे व्हेरियस टाइप्स आहेत जे त्या ठिकाणी मॅट्रिसेसच्या एंट्रीजवर डिपेंड आहेत. अजून याच्यामध्ये आपल्याला काही स्पेशल टाइप ऑफ मॅट्रिसेस पाहिजे ते नेक्स्ट लेक्चरमध्ये, आय होप या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला मॅट्रिसेसचे टाइप्स डिपेंडिंग ऑन एलिमेंट्स समजले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग. थँक्यू.